Hello everyone, welcome to the Ages Mathematics. Okay, today we are going to start with the most easiest topic of the 12th standard syllabus. That is mathematical logic. Mathematical logic क्लास आपण जेईच्या सिलेबसमध्ये मेथड्स ऑफ रिझनिंग म्हणतो. खूप इझी टॉपिक आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स पण बोर्डचा सिलेबस असो किंवा MST CET किंवा जेईचा या पूर्ण सिलेबसमध्ये त्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. तर हा टॉपिक स्टार्ट करताना आपल्याला थोडंसं इंग्लिश ग्रामरमधले थोडीशी माहिती पाहिजे. त्यामध्ये काय येणार आहे, सेंटेन्सचे टाईप्स असतात. तर सेंटेन्सचे टाईप्स कोणते कोणते आहेत आपण बघितलं की आपल्याला माहिती आहे की इंग्लिश ग्रामरमध्ये सेंटेन्सचे टाईप्स असतात. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्सलाच आपण दुसऱ्या वर्डमध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. त्यानंतर असतं इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर असतं एक्सक्लामेटरी सेंटेन्स, त्यानंतर असतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर या सगळ्या टाईप्समधून आपल्याला फक्त ॲसर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह हाच एक सेंटेन्सचा टाईप स्टडी करायचा आहे. तर बाकीचे कुठले कुठले टाईप्स असतात, इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की असे सेंटेन्स असतात की ज्यामध्ये ऑर्डर दिली जाते किंवा रिक्वेस्ट केली जाते किंवा कमांड असते त्या स्टेटमेंटमध्ये किंवा त्या सेंटेन्समध्ये. त्यानंतर असतं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स मीन्स काय, ज्यामध्ये आपण एक्सप्रेस करतो आपल्या स्ट्रॉंग फिलिंग्स एक्सप्रेस करताना जे काही वर्ड्स निघतात त्या वर्ड्समध्ये आपण लास्टला एक्सक्लामेटरी मार्क्स देतो. तर हे जे सेंटेन्स आहे त्याला आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतो. ओके, त्यानंतर असतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की ज्या सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, देअर इज अ क्वेश्चन मार्क, तर या सेंटेन्सला आपण म्हणतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर आपल्याला इथे स्टडी कोणतं करायचं आहे, आपल्याला इथे स्टडी करायचं आहे फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्स. कुठलं स्टडी करायचं आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, त्याला आज आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स डिफाईन कसं करायचं आणि assertive sentence which is either true or false at a time, that sentence we called a statement. त्याच सेंटेन्सला आपण काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार. मॅथमॅटिकल लॉजिकचा जो टॉपिक आपण स्टडी करणार आहोत तर स्टेटमेंट कशाला म्हणणार की स्टेटमेंट मीन्स द सेंटेन्स विच इज अ ॲसर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इन विच इट इज एदर ट्रू ऑर एदर फॉल्स. तर एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, नॉट बोथ ॲट अ टाइम. सायमल्टेनियस इथे ट्रू पण आणि फॉल्स पण हे पॉसिबल नाही. तर त्याच सेंटेन्सला आपण काय म्हणणार, मॅथमॅटिकल स्टेटमेंट म्हणणार. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ओके, कुठल्याही स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू एकतर ती ट्रू असेल किंवा ती फॉल्स असेल. तर दोन ट्रूथ व्हॅल्यूज दोन असतील, एकतर ट्रू और दुसरी फॉल्स. आणि ट्रू ही जर व्हॅल्यू असेल तर त्याला आपण रिप्रेझेंट करतो ॲज टी और 1. त्याला आपण रिप्रेझेंट करताना काय यूज करतो, एकतर कॅपिटल टी, त्याला आपण रिप्रेझेंट करताना एकतर कॅपिटल टी किंवा 1नी रिप्रेझेंट करणार. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन वी डिनोट इट ॲज एफ और 0. त्याला आपण कशा डिनोट करणार, एकतर एफ और 0. ते स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आपण त्याला रिप्रेझेंट करणार एफने. जर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण त्याला 0ने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. सेम ट्रू व्हॅल्यू असेल तर टीनी आणि ट्रू व्हॅल्यू असेल तर आपण त्याला 1ने सुद्धा डिनोट करू शकतो. ओके, लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ विच सेंटेन्स आर स्टेटमेंट अँड विच सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. Okay, these are some examples of sentence which sentence are statement and which sentence are not a statement. Okay, first example is every triangle has 3 sides. Every triangle has 3 sides. कन्फर्म सांगता येत आहे की याची ट्रू आहे, ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, कारण प्रत्येक ट्रायंगलला 3 साईड्स असतात. सपोज इथे एव्हरी ट्रायंगल हॅज 4 साईड्स असं जरी सेंटेन्स असतं तरी आपण त्याला कन्फर्मली सांगितलं असतं की इट इज अ रॉंग सेंटेन्स किंवा याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. म्हणजेच इथे आपल्याला ट्रू ऑर फॉल्स कन्फर्म सांगता येत आहे. दॅट मीन्स दिस सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. अनदर एक्झाम्पल इज ट्रायंगल इज ब्युटिफुल. ट्रायंगल इज ब्युटिफुल. आता ब्युटिफुल हा वर्ड पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. कुणाला तर ब्युटिफुल वाटेल, कुणाला नाही वाटणार. म्हणजेच या सेंटेन्समध्ये हर पर्सन के जगह पे उसकी वैल्यू चेंज हो जाएगी. इसलिए ये सेंटेंस जो है हम इसको मैथमेटिकल लॉजिक में स्टेटमेंट नहीं बोलेंगे. नेक्स्ट एग्जांपल, 2 × 3 = 5
2 इंटू 3 तो 6 होता है, लेकिन यहाँ पे 5 लिखा है. मीन्स काय, जरी याचा आन्सर रॉंग दिलेला असेल पण आपल्याला माहिती आहे याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, बट कन्फर्म आहे की फॉल्स आहे, म्हणून हे त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण कन्फर्म सांगता येते. दॅट मीन्स इट इज अ स्टेटमेंट. हिअर x + 3 = 7. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, गिवन नाही आहे. जोपर्यंत एक्सची व्हॅल्यू गिवन नसेल तोपर्यंत हे सेंटेन्स जे आहे ते नॉट अ स्टेटमेंटमध्ये येणार. बिकॉज याची जर 4 व्हॅल्यू असेल तर स्टेटमेंट ट्रू असेल. जर याची व्हॅल्यू अनदर 4 सोडून दुसरा कुठलाही नंबर असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल. बट एक्सची व्हॅल्यू गिवन नाही आहे, मग कन्फर्म इथे ट्रू ऑर फॉल्स आपल्याला कन्फर्म करता येत नाही आहे. दॅट मीन्स धिस सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट, मुंबई इज इन मध्य प्रदेश. मुंबई इज इन मध्य प्रदेश मीन्स या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कन्फर्म आहे की फॉल्स आहे. मग या स्टेटमेंटला, या सेंटेन्सला सुद्धा आपण काय म्हणणार, स्टेटमेंट म्हणणार, कारण याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येते, कन्फर्म सांगता आलं. देन हाऊ आर यू. आता या सेंटेन्सला आपण ट्रू ऑर फॉल्स कसं सांगणार, नाही सांगता येत. इट मीन्स धिस इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हे स्टेटमेंट नाही. नेक्स्ट वन, प्राईम नंबर्स आर रिअल. प्राईम नंबर्स रिअल आहेत, करेक्ट आहे. Means this statement is also, this sentence is also a statement. Then let us go for T. तर या सेंटेन्सला पण आपण कसं ट्रू ऑर फॉल्स सांगणार नाही, त्याचा आन्सर ट्रू ऑर फॉल्समध्ये येणार नाही आहे. दॅट मीन्स दिस इज नॉट अ स्टेटमेंट. हे काय एक्झाम्पल झाले की ज्यामध्ये आपल्याला ट्रू ऑर फॉल्स सांगता आलं तर आपण म्हटलं स्टेटमेंट आहे. ज्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स सांगता येत नाही आहे त्या सेंटेन्सला आपण म्हटलं नॉट अ स्टेटमेंट. ओके, नोट डाऊन. ओके, आपल्याला काही असे एक्झाम्पल्स भेटणार आहेत की ज्या एक्झाम्पल्सला आपण म्हणणार आहोत ओपन सेंटेन्स. आपल्याला काही सेंटेन्स भेटतील की आपण त्याला काय म्हणणार आहोत, ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स मीन्स काय की ज्या सेंटेन्समध्ये व्हेरिएबल यूज केलेलं असतं, विदाऊट गिवन, त्याची व्हॅल्यू गिवन नसेल आणि व्हेरिएबल यूज केले. फॉर एक्झाम्पल आपण आत्ता एक्झाम्पल बघितलं होतं की x + 3 = 7. जोपर्यंत आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती नाही, गिवन नसेल, तोपर्यंत आपण या सेंटेन्सला ओपन सेंटेन्स म्हणणार आहे, कारण कुठलीही व्हॅल्यू हा ॲक्सेप्ट करू शकतो. एक्स इज अ व्हेरिएबल. नेक्स्ट, मॅथमॅटिक्स इज अ इझी सब्जेक्ट. हा जो इझी वर्ड आहे ना, हा पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. कुणाला मॅथमॅटिक्स इझी असेल, कुणाला मॅथमॅटिक्स हार्ड पण असणार आहे. दॅट मीन्स दिस सेंटेन्स इज ऑल्सो अ ओपन सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये इझी या वर्डचं मिनिंग पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. मीन्स या सेंटेन्सचं मिनिंग, आता या ट्रू ऑर फॉल्स याची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. दॅट मीन्स ही सेंटेन्स जे आहे ते नॉट अ स्टेटमेंट, आपण त्याला ओपन सेंटेन्स म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार, ओपन सेंटेन्स. फॉर अनदर एक्झाम्पल्स इज ही इज अ गुड क्रिकेटर. ओके, आता गुड क्रिकेटर आहे, बट गुड क्रिकेटर, प्रत्येक प्लेयर हा प्रत्येक पर्सनला गुड क्रिकेटर असेल असं वाटतं असं काही नाही आहे. मीन्स प्रत्येक प्लेयरची व्हॅल्यू ही पर्सन टू पर्सन चेंज होते. अगेन गुड, ब्युटिफुल, हँडसम हे जे वर्ड्स आहेत ते पर्सन टू पर्सन चेंज करतात कुठल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. दॅट मीन्स असे जर वर्ड आले तर आपण त्याला म्हणणार नाही की त्याला आपण म्हणणार दिस सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक. Okay, there are two types of statement. First one is a simple statement and second one is a compound statement. आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय की ज्या स्टेटमेंटमध्ये एक सिंगल सेंटेन्स यूज केलेलं असेल. आता सिंगल सेंटेन्स यूज केलेलं म्हणजे काय की 2 इज अ इवन नंबर. 2 इज अ इवन नंबर. टू इज अ इवन नंबर. यामध्ये याला एक आपण सिंपल स्टेटमेंट म्हणणार, कारण एकच सिंपल सेंटेन्स यूज केलेला आहे. मग कंपाऊंड स्टेटमेंट मीन्स काय, आता कंपाऊंड स्टेटमेंट मीन्स काय की एका कंप्लीट सेंटेन्समध्ये दोन डिफरंट सेंटेन्स असणार आहेत किंवा दोन डिफरंट मिनिंगचे सेंटेन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल यालाच आपण जर कंटिन्यू केलं, 2 इज इवन नंबर अँड इट इज प्राईम. काय डिफरन्स आहे, 2 इज अ इवन नंबर सिंपल स्टेटमेंट होती,
सेंटेन्समध्ये कुठलंही कनेक्टिव्ह नव्हतं, म्हणजे अँड ऑर या टाईपचं कुठले दोन सेंटेन्सला कनेक्ट केलेलं नव्हतं. आता सेम इथे काय, 2 इज अ इवन नंबर अँड हा जो अँड वर्ड आहे या अँड वर्डनी 2 इज अ इवन नंबर अँड इट इज अ प्राईम नंबर या दोन सेंटेन्सला कनेक्ट केलं आहे. म्हणून अशा स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. आपण काय म्हणणार याला, कंपाऊंड स्टेटमेंट. अनदर एक्झाम्पल इज औरंगाबाद इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. औरंगाबाद इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणजे या सेंटेन्समध्ये आपल्याला एकच या पूर्ण स्टेटमेंटमध्ये आपल्याला एकच सेंटेन्स आणि ते सिम्पल आहे. कुठलंही कनेक्टिव्ह नाही आहे, कुठलाही वर्ड दोन सेंटेन्सला जॉईन करणारं इथे दिसत नाही आहे. म्हणून या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार, सिम्पल स्टेटमेंट. आता अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. अमोल इज अ हँडसम बॉय. handsome boy or he has a talent. Amol is a handsome boy or he has a talent. यामध्ये या दोन सेंटेन्सला आपण और या कनेक्टिव्हनी कनेक्ट केलं आहे. मीन्स या पूर्ण स्टेटमेंटला आपण काय म्हणणार, कंपाऊंड स्टेटमेंट. आपण हे जे काय दोन सेंटेन्स आहे ते एक्झाम्पल म्हणून यूज केलेत की आपल्याला कनेक्टिव्ह दाखवायचं होतं. ओके, तर हे दोन टाईप्स आहेत सेंटेन्सचे, स्टेटमेंटचे, की ज्यामध्ये आपण सिम्पल आणि कंपाऊंड स्टेटमेंट स्टडी करणार आहोत. ओके.